हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं वक्तव्य. तर विलिनीकरणावर खोसकरांनी भावना व्यक्त केल्या, चर्चा करू तटकरेंचं वक्तव्य. शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप. शशिकांत शिंदेंना काय साध्य करायचं आहे माहिती नाही. यानंतर काही मुद्दे उपस्थित केल्यास योग्य उत्तर देऊ, सुनील तटकरेंचा शशिकांत शिंदेंना इशारा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व दादांकडे देणार होतो. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असंही वक्तव्य. विलिनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते. मात्र परिस्थिती बदलली आहे. आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच आली होती. पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन. शेतकऱ्यांसंबंधित काम होतं. झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं, पटेल यांची माहिती. अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला. पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी, रोहित पवार यांची मागणी. तुमच्या शंका कुशंका चौकशी करणाऱ्यांना सांगा, त्यांना पुरावे द्या. रोहित पवारांच्या आरोपांवरून भुजबळांची प्रतिक्रिया. तर चौकशीची मागणी करताना कोणी इव्हेंट करू नये, सूरज चव्हाण यांची टीका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठकीत सुनेत्रा पवार भाऊक. तुमच्या पाठीशी कुणी नाही असं समजू नका, भक्कमपणे मी तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवार यांचं भावनिक आवाहन. बांगलादेशच्या निवडणुकीत बीएनपी पक्षाला प्रचंड बहुमत. 299 जागांपैकी बीएनपीचा 213 जागांवर विजय. तारिक रहमान पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित. सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचे दर 2400 रुपयांनी तर चांदी 15,000 घसरली. जीएसटीसह सोनं 1,58,000.